नमस्कार मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 20 ऑगस्ट 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे बुधवारचा आहे. विश्वावसु नाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणेने चालू आहे. वर्षा ऋतू आहे. श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षाची द्वादशी आहे. नक्षत्र पुनर्वसू आहे. योग सिद्धी आहे. दिवसा जो कर्ण आहे तो तैतील आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो गरा आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 10:54 ते 12:30 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:06 ते 12:54 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम या निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 12:30 ते 2:06 आणि यमगंड काळ सकाळी 7:41 ते 9:17 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र मिथुन राशीमध्ये भ्रमण करेल. हा चंद्र शुक्राबरोबर युती योग करणार आहे. संध्याकाळी 6:35 हा चंद्र कर्क राशीमध्ये भ्रमण करेल आणि शनीशी त्रिकोण योग करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. संध्याकाळी 6:35 हा चंद्र कर्क राशीमध्ये भ्रमण करेल आणि वेयातील शनीबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजचा दिवस धावपळीचा घाई गडबडीचा दिसून येईल. फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध उत्तम दिसून येतील. संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये मात्र तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. घरातल्या व्यक्तींवरचे नातेसंबंध उत्तम राहतील. काही धार्मिक आध्यात्मिक अनुभव सुद्धा मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. संध्याकाळी 6:35 हा चंद्र कर्क राशीमध्ये भ्रमण करेल आणि लाभातल्या शनीबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी काही उत्तम लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट सुद्धा होऊ शकतील. याचप्रमाणे तुमचे अडकलेली काही आर्थिक कामं आजच्या दिवशी पूर्ण होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात आहे. याचप्रमाणे संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये थोडंसं फिरणं होईल. बऱ्याच प्रमाणात तुम्ही ॲक्टिव्ह राहाल. तुमच्या मित्रपरिवारावर भेटीगाठी होतील, गपशप होतील. काही तुम्हाला अडकलेले लाभसुद्धा मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. संध्याकाळी 6:35 हा चंद्र द्वितीय स्थानात भ्रमण करेल आणि दशमातील शनीबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल. आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी उत्तम दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे मार्गी लागू शकतील. भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. याचप्रमाणे संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये काही चांगले आर्थिक लाभसुद्धा मिळू शकतील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले नवीन काही गोष्ट तुम्हाला समजू शकेल की जी सकारात्मक असेल. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. संध्याकाळी 6:35 हा चंद्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करेल. महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. थोडाफार स्ट्रेस होईल पण तो काळजी करू नका. संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये बरीचशी तुमची मानसिकता पॉझिटिव्ह झालेली दिसून येईल. काही धार्मिक आध्यात्मिक अनुभव येतील. काही अडकलेली कामं पूर्णत्वाला जाण्यासारखी काही बातमीसुद्धा समजू शकेल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास.
सिंह राशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे, तिथेच असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र युती करणार आहे. संध्याकाळी 6:35 हा चंद्र तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करेल आणि अष्टमातील शनीबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून तुम्हाला काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. मित्रपरिवारावर भेटीगाठी येऊ शकतील. याचप्रमाणे संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये आकस्मिक अनपेक्षित काही लाभ मिळू शकतील. याचप्रमाणे काही धार्मिक आध्यात्मिक अनुभव सुद्धा मिळू शकतील. संध्याकाळ संपादनेचा कालावधी तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र युतीयोग करणार आहे. संध्याकाळी 6:35 हा चंद्र तुमच्या लाभ स्थानात भ्रमण करेल आणि सप्तमातील शनीबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी कार्यक्षेत्राच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लावू शकतील. तुमचे सहकर्मी किंवा वरिष्ठ यांच्याकडून तुमच्या कामाला दाद सुद्धा दिली जाईल. संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये काही अनपेक्षित लाभ मिळू शकतील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध उत्तम राहतील. त्यांच्याबरोबर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र युतीयोग करणार आहे. संध्याकाळी 6:35 हा चंद्र तुमच्या 10व्या स्थानात भ्रमण करेल आणि षष्ठातील शनीबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. अत्यंत उत्तम आणि भाग्यशाली असा दिवस आहे. आज तुमचा मूड कॉन्फिडन्स एनर्जी अतिशय चांगल्या प्रकारचे दिसून येईल. कामाचा उरक सुद्धा दांडगा राहील. भाग्याचे उत्तम साथ लाभेल. तुमची रखडलेली अडकलेली कामं आजच्या दिवशी पूर्ण करू शकता. थोडं फिरणं होईल, मात्र कामं तुमची मार्गी लागू शकतील. संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भामध्ये काही महत्त्वपूर्ण घटना घडामोडी घडतील किंवा अडकलेली कामं तुमची मार्गी लागू शकतील. तुमच्यातला कॉन्फिडन्स अतिशय चांगल्या प्रकारचा दिसून येईल. कामाचा उरक सुद्धा दांडगा राहील. आजचा दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या अष्टम स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र युतीयोग करणार आहे. संध्याकाळी 6:35 हा चंद्र तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करेल आणि पंचमातील शनीबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. अतिशय उत्तम अशा प्रकारचा आजचा दिवस राहील. का सोडून संध्याकाळपर्यंतच्या कालावधीमध्ये थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. मात्र काही अनपेक्षित लाभ मिळू शकतील. याचप्रमाणे संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये अचानक तुमच्या मानसिकतेमध्ये तुम्हाला सकारात्मक बदल दिसून येतील. तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. काही रखडलेली कामं तुम्ही मार्गी लावू शकाल आणि ती पूर्णसुद्धा होताना दिसतील. त्याच्यामुळे कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र युतीयोग करणार आहे. संध्याकाळी 6:35 हा चंद्र तुमच्या अष्टमात भ्रमण करेल आणि चतुर्थातील शनीबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागू शकतील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. मात्र जी दिवसभराची महत्त्वपूर्ण कामं आहे ती संध्याकाळच्या आधी करून घ्या. ती पूर्ण होताना दिसेल. संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये थोडंसं तुम्हाला आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास निर्माण होऊ शकतील किंवा संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारच्या नवीन कामाची सुरुवात मात्र करू नका. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र युतीयोग करणार आहे. संध्याकाळी 6:35 हा चंद्र तुमच्या 7व्या स्थानात भ्रमण करेल आणि तृतीयातील शनीबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. खास करून थोडंसं आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोकं वर काढू शकतील. काळजी घ्या. मात्र जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण काही घटना घडामोडी घडू शकतील. संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये वैवाहिक जोडीदाराबरोबरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. वैवाहिक जोडीदाराकडे बाहेर फिरला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. याचप्रमाणे महत्त्वपूर्ण कामं जी की तुमची रखडलेली आहेत ती आजच्या दिवशी पूर्ण होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभराशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र युतीयोग करणार आहे.
संध्याकाळी 6:35 तारा चंद्र तुमच्या षष्ठात भ्रमण करेल आणि द्वितीयेतील शनिबरोबर हा चंद्र त्रिकोणी करेल. अतिशय उत्तम अशा प्रकारचा आजचा दिवस राहील. खास करून तुम्हाला भाग्याची साथ उत्तम प्रकारे लावेल. जी कामं आधी घ्याल ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसते. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर शॉर्ट टर्ममध्ये काही चांगले लाभ मिळू शकतील. याचप्रमाणे संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. मात्र जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण कामं किंवा घडामोडी घडताना दिसून येतील की जास्त सकारात्मक असतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र युतीयोग करणार आहे. संध्याकाळी 6:35 हा चंद्र तुमच्या पंचमात भ्रमण करेल आणि तुमच्याच राशीतल्या शनीबरोबर त्रिकोणयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. संपूर्ण दिवसामध्ये घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल. तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. घरातल्या व्यक्तींवरचे नातेसंबंध सुधारतील. घरामध्ये काही नवी चीज वस्तू वगैरे येऊ शकेल. संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये खास करून तुमची अडकलेली कामं पूर्ण होताना दिसतील. तुम्हाला काही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गातील अनुभवसुद्धा मिळू शकतील. याचप्रमाणे तुमचा कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारे दिसून येईल. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असा दोघांमधील नातेसंबंध उत्तम दिसून येते. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 20 ऑगस्ट 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.